हेड पाईपलाईन हा ऐतिहासिक विषय आहे. तर आपण बघितलं गेल्या दिवाळी वेळेला अभ्यंग स्नान झालं, पण ते अभ्यंग स्नान पाणी प्यायला नाही आणि स्नान करून करायचं काय, अशी परिस्थिती अजून सुद्धा आहे. 15 वर्ष ज्या लोकांच्याकडे सत्ता होती त्यांनी कोल्हापुरामध्ये कामं केलेली नाहीत, त्यामुळे यावेळी जनता नक्कीच त्या लोकांच्या हातात सत्ता देणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे. आकृती बंद शासनानं मंजूर करून दिलाय, त्यानुसार पदं भरावीत, म्हणजे सगळीकडे सक्षम झालं पाहिजे. 11 मजली बिल्डिंगसाठी आता पाण्याची गाडी आली, पण तेव्हा माणसं नाहीत, ठोक मांजर माणसं आहेत. सगळीकडे बघितलं तर ठोक मांजर माणसं आहेत. कोटी रुपये खर्च होणार मोटरीसाठी, नवीन घ्याव्या लागतील असं म्हणतात. मग 1 वर्षामध्ये एक मोटरी खराब कशा झाल्या. केंद्र शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने महानगरपालिकेला 380 कोटी रुपये दिले, राज्य शासनाने पैसे दिले. या पैशाचा गैरवापर झालेला आता हे सिद्ध झालेला आहे. आज बैठक पार पडली, नेमकं काय चर्चा ठरल्या बैठकीत, काय विषय? कोल्हापूर शहरातले विविध प्रश्न गेले 5 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे पेंडिंग आहेत. नगरसेवक असताना कामं होत नाहीत असं म्हणतो ते, मग प्रशासक असताना ही कामं का होत नाहीत? प्रशासक म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत, तुम्हाला आडवं कोण नाही, आता काम करू देत नाही, करत नाहीत असा काही विषय नाही. मग एवढी शहरात रोज कचरा असेल, रस्त्यांची अवस्था असेल, गॅस पाईपलाईन असेल आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचारी नाहीत, हा सगळ्यात मोठा विषय आहे. हे सगळे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी आम्ही आज आयुक्तांची सगळे नगरसेवक, माजी नगरसेवकांनी आज मिटिंग घेतली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या विषयीतून लक्षात आले, कारण त्यांच्या असे विषय कधी कोणी कानावच घातलेले नव्हते. आमचं असं मत आहे की त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे आणि काही अडथळा नाही शासन निधीमध्ये. आता मग नगरसेवक असताना रस्ते खराब व्हायचे अशी मत होती, मग आत्ता रस्त्याची अवस्था 5 वर्ष नगरसेवक नाहीत, मग रस्ते खराब कसे झाले, कुणी केले, कशामुळे झाले, हे सगळं आम्ही त्यांना आज विचारले. येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि चांगलं काम जे काही सुचवलेलं आहे, चांगली कामं त्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन करतो असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे. सफाई कर्मचारी असतील किंवा कर्मचारी नगरपालिकेच्या मुळात मनुष्यबळ कमी आहे, मात्र असणारे हे अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती फिरण्यासाठी वापरले जातात अशी चर्चा आहे. त्याबद्दल काय चर्चा झाली का तुमची? त्याबाबत देखील त्यांनी चौकशी करतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आकृती बंद शासनानं मंजूर करून दिला आहे, त्यानुसार पदं भरावीत, म्हणजे सगळीकडे सक्षम झालं पाहिजे. 11 मजली बिल्डिंगसाठी आता पाण्याची गाडी आली, पण तेव्हा माणसं नाहीत, ठोक मांजर माणसं आहेत. सगळीकडे बघितलं तर ठोक मांजर माणसं आहेत. आकृतीबंद प्रमाणे त्यांनी त्या सगळ्या लोकांची भरती करावी आणि महानगरपालिकेची हद्द जरी वाढली नसेल, पण आहे त्या ठिकाणी पहिला एक मजला होता, तिथे 4-4 मजली बिल्डिंग झाले, त्यांनी लोकसंख्या वाढल्या, पण सफाई कर्मचारी वाढलेले नाहीत, आस्थापना वाढलेला नाही. त्यामध्ये त्यांनी लक्ष घालतील असं आम्हाला सांगितलं. उन्हाळा सुरू आहे, आता होणार आहे, मात्र तोपर्यंत पाण्याची वानवा या संदर्भात काय चर्चा झाली? हेड पाईपलाईन हा ऐतिहासिक विषय आहे. तर आपण बघितलं गेल्या दिवाळी वेळेला अभ्यंग स्नान झालं, पण ते अभ्यंग स्नान पाणी प्यायला नाही आणि स्नान करून करायचं काय, अशी परिस्थिती अजून सुद्धा आहे. त्यावरती देखील आम्ही आज काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत. आता परवाच्या पेपरमध्ये आपण बघितलं की 15 कोटी रुपये खर्च होणार मोटरीसाठी, नवीन घ्याव्या लागतील असं म्हणतात. मग 1 वर्षामध्ये एक मोटरी खराब कशा झाल्या, हा सगळा संशोधनाचा विषय आहे. हेड पाईपलाईन हा जो काही प्रकार घडलेला आहे, केंद्र शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने महानगरपालिकेला 380 कोटी रुपये दिले, राज्य शासनाने पैसे दिले. या पैशाचा गैरवापर झालेला आता हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आत्ता परवा बघितला तर राजकारणाचा विषय नाही, पण कोल्हापूरच्या जनतेलाही माहीत झाले, खोटं बोल रेटून बोल हे सगळं आता चालणार नाही. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या लोकांना नागरिक घरात बसवतील. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, काय निकाल परत तोच निकाल अपेक्षा आहे, काय असणार वाटतं? नाही, जरी 5 वर्ष नगरसेवक आम्ही नसलो तरी बघितला तुम्ही सगळे कोल्हापुरातीलच आहात, तर प्रत्येक कामासाठी कचरा असेल, पाणी असेल, नागरिकांच्या सुविधा असतील, रोगराई आली, कोरोना आला, ह्या सगळ्यामध्ये आम्ही नगरसेवक जरी नसलो तरी आम्ही काम करत आहे. पण निवडणुका व्हायला पाहिजेत हे आता लोकच म्हणायला लागलेले आहेत. पहिल्यांदा म्हणतो ते नगरसेवक नाहीत, बरं झालं, पण आता लोकांच्या लक्षात आलं की नगरसेवक असल्याशिवाय आपले कामं होणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांची मागणी आहे की नगरपालिकेची निवडणूक लवकर व्हाव्यात आणि आमचं सगळ्यांचं तेच मत आहे की बॉडी येऊन त्यांनी चांगली लोकांना सुविधा मिळू द्यात. कोल्हापूर हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आहे, काय कसं बघताय? आता ही जर कोल्हापूरची अवस्था आता 15 वर्षात झालेली जर बघितली, कोण हद्दवाढीमध्ये येणार आहे? कचरा उचलत नाही, पाणी प्यायला नाही. आता तुम्हाला सगळे विषय माहिती आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, पुराचा प्रश्न आहे, हे सगळं जर बघितलं तर चांगले डेव्हलपमेंट कोल्हापूरची ज्या लोकांनी 15 वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेची सत्तेचा वापर केला, स्वतः स्वार्थासाठी केला, तर त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचं कामं केली असती, कोल्हापूरचा विकास केला असता, ती लोक सत्तावून आले असते ना. जर पुण्याचं उदाहरण आपण कायम देतो, 22 वेळा हद्दवाढ झाली, 23 वेळा हद्दवाढ झाली, कारण पुण्याची डेव्हलपमेंट त्यावेळी चांगली झाली आणि लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी आली. आता हे जर अवस्था बघितली तर ही अवस्था खूप वाईट आहे कोल्हापूरची. 15 वर्षी ज्यांनी सत्ता भोगली
त्यांनी कोल्हापूरचं वाटोळं केलं तर आता ही लोक कशी तयार होतील यायला. आमचं मत आहे हद्दवाढ झाली पाहिजे, 100% हद्दवाढ झाली पाहिजे. त्या लोकांचा पण फायदा आहे, पण त्यांची जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट झाली तर ती लोक नक्की आत येतील. काल जो प्रस्ताव पाठवला 18 गावांना 2 MIDC गेल्या शनिवारी पाठवला, तो सफिशियंट आहे किंवा तो योग्य आहे असं वाटतंय का? नाही, प्रस्ताव पाठवणं हे शासकीय अधिकाऱ्यांचं काम असतं, पण नागरिकांच्या भावना आहेत. ग्रामपंचायत आता शिरोली ग्रामपंचायत, कळंबा असेल, पाचगाव असेल, उजगाव असेल, या सगळेच मी सत्य सांगतो ना आपल्याला. तुम्ही प्रस्ताव जरी पाठवला, शासनाने मंजूर केला नाही मंजूर केला हा विषय पुढे वेगळा होणार आहे, पण त्या लोकांची मानसिकता अशी आहे की कोल्हापूरमध्ये कायच नाही, मग आम्ही कोल्हापुरात जायचं का. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्मोकर धुळीचं कारण ते खरेदी केला, त्यावरून आता नागरिकांमधून टीका होते, कुठे नको त्या ठिकाणी पैसा महापालिका करते. आज ऐकताना त्याबद्दल पेपर, आज एक सोशल मीडियावर बातमी फिरत आहे की 1,35,00,000 रुपयाचं पाणी फवारणीचं मशीन घेतलंय, त्याची टेंडरची चौकशी करा, कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून इनकॅप म्हणतो त्याला आपण, धूळ होऊ नये म्हणून रस्ते धुण्यासाठी, आता मुंबई महानगरपालिकेने पण रस्ते धुण्यासाठी, जिथं धूळ उडते तिथे स्प्रिंकलर लावण्यासाठी चांगली योजना आहे केंद्राची. यासाठी पैसे दिले, त्याचा वापर कसा केला पाहिजे हे आयुक्तांना आणि आयुक्त साहेबांनी आणि प्रशासनाने ठरवलं पाहिजे. एक उदाहरण देतो, चप्पल लाईनचा तर रस्ता केला, तो इनकॅपमधनं गेला, केंद्राचे पैसे आले होते, त्यातून त्याला 75 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले होते. तर त्या ठिकाणी बघितलं, आता रोज प्रत्येक वर्षी रस्ता खराब व्हायचा, आता चप्पल लाईनचा रस्ता खराब झालेला नाही, 10 वर्षी तो रस्ता टिकणार आहे, शासनाचे पैसे, नागरिकांचे पैसे वाचणार आहेत, नागरिकांचा त्रास वाचणार आहे. त्या ठिकाणी रस्ता खराब झाल्यानंतर धूळ जी उडणार होती ती थांबणार आहे. आहेत बरेच विषय आहेत, त्याबद्दल आमचा फॉलोअप चालू आहे. आता जो वॉटर स्प्रिंगचा विषय काढला 1,32,00,000 त्याचा भ्रष्टाचार गैरव्यवहार झाल्याचं 2 दिवसात त्यांनी अहवाल त्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागेल त्यांना. आम्ही त्यांना त्याबद्दल आता सूचना केलेल्या आहेत. यामध्ये टेंडरमध्ये काय झाले आणि बाकीच्या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने त्याची खरेदी झालेली आहे त्याची माहिती मागवा. आलेले टेंडर चांगल्या कंपन्यांची बरोबर आहेत का, डमी टेंडर आहेत हेच चेक करा, अशी सूचना आम्ही आयुक्तांना दिलेली आहेत. निवडणुका काही दिवसांवर आहेत, निकाल काय असणार आहे, हालचाली सुरू झाल्यात का, माहिती काय? 15 वर्ष ज्या लोकांच्याकडे सत्ता होती त्यांनी कोल्हापुरामध्ये कामं केलेली नाहीत, त्यामुळे यावेळी जनता नक्कीच त्या लोकांच्या हातात सत्ता देणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.